जय सेवा सर्वांना. सर्वप्रथम मी अप्पर आयुक्त आदिवासी विभाग यांचा आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं, इन्व्हाइट केलं आणि तुमच्यासोबत काही जे काही मी शेअर करू शकतो, माझा जो एक्सपिरियन्स आहे किंवा जे माझ्यासोबत आतापर्यंत जे एज्युकेशन बॅकग्राऊंड झालं त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. सर्वात पहिले मला काही इथे सगळे आता लहान मुलं दिसत आहेत, तर कोणाची म्हणजे इथल्यांपैकी कोणाकोणाची इच्छा आहे की बिझनेस करायला पाहिजे? अच्छा, काहीच जण आहेत. आणि किती जणांची इच्छा आहे की अजून शिकायला पाहिजे? जसं परिणिता मॅडमनी सांगितलं आताच की जर शिकायचं असेल तर डायरेक्ट UPSC MPSC टार्गेट करा. बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होणार, जास्त फायदा होणार. नाही तर मग जर समजा आता पण तुम्ही जर कन्फ्यूज असाल की काय करू काय करू काय करू, तर मग छोटा मोठा जर उद्योग जर समजा तुम्ही चालू करत असाल तर तो सगळ्यात चांगला पर्याय आहे. कारण की त्याच्यात तुम्ही हळूहळू जो तुम्हाला एक्सपिरियन्स मिळणार त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा पुढे फायदा होणार आणि छोटे मोठे नोकरी करण्यापेक्षा बिझनेस केलेलं कधीही बेटर आहे. आता माझं जर सांगायचं म्हटलं तर माझं जरी BTech झालेलं आहे, पण मी नोकरीच्या मागे न लागता मी सरळ बिझनेसच्या मागे लागलो. असं नाही की मला नोकरी करायची नव्हती आणि मिळाली नाही असं पण नाही, मिळाली पण थोडंसं उशिरा मिळाली. आणि जेव्हा मिळाली त्यावेळेसपर्यंत माझा बिझनेसच असा होऊन गेला होता की नंतर माझी नोकरीच करायची इच्छा नाही झाली. आणि हे सगळ्यांना माहिती आहे की जर तुमचा जर बिझनेस जर समजा चांगला झाला, एकदा जर समजा तुमची स्टार्टिंग पोझिशन जर बरोबर झाली, तर तुम्हाला पण इतकं इच्छा होणार की तुम्ही स्वतःच नंतर नोकरीच्या मागे लागणार नाही आणि तुम्ही उलट बाकीचे जे तुमच्या जवळपास जे आहेत त्यांना तुम्ही नोकऱ्या देणार. म्हणजे जिथे तुम्ही नोकरी करणार होते तिथे तुम्ही देणारे बनणार. समजत आहे? हा म्हणजे सगळ्यात मोठा फायदा आहे. आता मी तुमच्यासमोर काही नावं घेतो, तुम्ही मला सांगा त्याच्यापैकी तुम्ही किती जणांना ओळखता. पियुष बन्सल माहीत आहे का? पियुष बन्सल लहान मुलांपैकी कोणी ऐकलंय? लेन्सकार्ट ऐकलंय का? लेन्सकार्ट. आता लेन्सकार्ट सगळ्यांनी ऐकलं असणार, पण त्यांचं नाव नाही माहीत. ते त्यांचे फाउंडर आहेत. त्याच्यानंतर फाल्गुनी नायर माहीत आहे? सगळ्यांकडे यूट्यूब आहे का? यूट्यूब मोबाईलमध्ये. त्याच्यात एक नायकाची ॲड पाहिली असणार तुम्ही सगळ्यांनी. कधी काही व्हिडिओ ओपन केला तर तिथे नायका नायका नुसतं नायकाच दिसते, सगळ्यात पहिले नायकाच दिसते. तर त्यांच्या ते फाउंडर आहेत. तर त्यांनी जे आज तिथपर्यंत पोहोचले त्याचं मागचं कारण काय की त्यांनी कुठून ना कुठून एक छोट्यापासून सुरुवात केली. त्यांनी पहिले हळूहळू एक स्टार्ट केलं, त्याच्यानंतर मग दुसरं पाऊल घेतलं आणि तसेच करत करत आज ते सगळ्यांना म्हणजे फेमस झालेले आहेत आणि ते इतक्या समोर गेलेले आहेत की आपण तोपर्यंत पोहोचण्याचा विचार केला पाहिजे. आता मी तुम्हाला काही आता सगळ्यांच्या मनात हा येत असेल सगळ्यात पहिले की आता मी जसा येऊन बिझनेस करत आहे, मॅडमनी पण काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या. सगळेजण इथे जे आलेले आहेत ते स्टार्टअपसाठीच आलेले आहेत की काय आहे बाबा स्टार्टअप काय आहे. तर स्टार्टअपचे पण काही अलग अलग कॅटेगरीज असतात, टाईप्स असतात. त्याच्यामध्ये जसं की एक झाला कस्टमर टू कस्टमर, त्याच्यानंतर दुसरा झाला बिझनेस टू बिझनेस आणि तिसरा झाला तो बिझनेस टू कस्टमर. आता जर तुम्हाला सुरू करायचं आहे तर तुम्हाला पहिले ते ठरवावं लागेल की मला बिझनेस करायचा आहे तर ते काय करायचं आहे. बरोबर आहे? जसं की मी आता डायरेक्ट बिझनेस टू बिझनेस करू की बिझनेस टू कस्टमर करू. बिझनेस टू कस्टमर सहसा सोपं असते. ज्याच्यात आपण ट्रेडिंग जो पार्ट येतो, ट्रेडिंगवाला जो पार्ट येतो तो सगळ्यात सोपा झाला. जसं की तुम्ही कोणाकडून तरी विकत घेतलं आणि नंतर मग ते कस्टमरला जाऊन विकलं. त्याच्यात तुमची इन्व्हेस्टमेंट कमी लागते. जसं की आता मॅडमनी सांगितलं की इन्व्हेस्टमेंटसाठी त्यांच्याकडे काही स्कीम्स आहेत किंवा काही आहेत, त्या तर आहेतच आहेत. पण याच्या व्यतिरिक्त पण जर समजा कोणाला इथल्या बसलेल्यांपैकी जर कोणाला समजा छोटा मोठा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर त्याच्यासाठी ट्रेडिंग हा जो आहे हा सगळ्यात सोपा उपाय आहे. कारण की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एका साईडनी सामान घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला विकायचं आहे. तिथून जो काही प्रॉफिट मार्जिन येणार तो तुमच्याकडे राहणार. एकदम सोपा आणि एका दिवसाला तुम्ही जितकं तुम्ही सेल कराल तेवढे तुम्हाला पैसे मिळणार. अशा याच्यात तो ट्रेडिंगवाला जो बिझनेस आहे तो चालतो. मी पण जे सुरू केलेलं होतं ते ॲक्च्युली ट्रेडिंगनी सुरू केलं सगळ्यात पहिले.
मी सगळ्यात पहिले जे ट्रेडिंग स्टार्ट केलं ते एक शेअर मार्केटने स्टार्ट केलं होतं. आता तुमच्यापैकी भरपूर जणांना माहिती नसणार शेअर मार्केट. जे लहान मुलं आहेत, बाकी जे मोठे आहेत त्यांना तर माहितीच आहे सगळं. तर जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी ते थोडंसं मोठं होऊन जाणं, ते त्यांच्या डोक्याच्या वरून पण जाऊ शकते की एक्झॅक्टली काय आहे शेअर मार्केट. तर मी जेव्हा सुरू केलं, काही नाही, एक जस्ट डीमॅट अकाउंट उघडला, माझं सेव्हिंगचं तर अकाउंट होतंच, तिथून ओपन केलं आणि छोटं मोठं ट्रेडिंग स्टार्ट केलं. जसं की 2,000चे काही घेतले, 4,000चे घेतले, तिथून काहीतरी एक इन्कम तयार केला. हळूहळू महिना 2 महिना केला, महिना 2 महिना केला, त्याच्यात माझ्याकडे काही एक पैसा जमा झाला. त्याच्यानंतर मग पण शेअर मार्केट म्हटल्यावर सगळ्यांच्या मनात पहिले तेच येते की यार हा खूप डेंजर काम आहे, इथे जर समजा काही केलं तर साला काही होऊ शकते. जो कोणी करत आहे ट्रेडिंग तो एक तर वर पण जाऊ शकते, नाही तर खूप खाली येऊ शकते. तर त्याच्यामुळे मग मला पण तेच वाटलं की नाही, हा आहे रिस्की. तर त्याच्यामुळे मग आपण काय करायचं, आपण काहीतरी एक थोडासा सेफ, जे जास्त पण एकदम गुंतले पण नाही पाहिजे आणि जिथे आपलं नुकसान पण नाही झालं पाहिजे. त्यासाठी मी त्याच्यानंतर मी काही रजिस्ट्रेशन्स वगैरे जसं मॅडमने सांगितलं होते, तसेच उईके सर पण मेश्राम सर पण सांगतीलच याच्याबद्दल की काय रजिस्ट्रेशन्स वगैरे असतात. तसे काही रजिस्ट्रेशन्स आणि एक दुकान चालू केलं छोटंसं. दुकान होतं टाईल्स ग्रेनाइट सॅनिटरीचं. मी स्टार्टिंगला काय केलं, एका होलसेलरकडून माल घेतला, कस्टमरला विकला. काही ॲडव्हान्स ऑर्डर घ्यायला लागलो की ठीक आहे, तुम्हाला पाहिजे, तुम्ही मला सध्या ॲडव्हान्स देऊन द्या 10-20 हजार, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला माल पोचवून देणार. असं करून करून तिथे मी टाईल्स आणि ग्रेनाईट आणि सॅनिटरीचं काम सुरू केलं. आता त्याला झाले मला जवळपास 3-4 वर्ष झालेले आहेत ऑलरेडी. आणि ते आता पहिल्या वर्षी मला थोडा त्रास झाला. पहिल्या वर्षी मी जवळपास, माझ्याकडे कस्टमर नव्हते म्हणून मी व्हिजिटिंग कार्ड्स बनवले 500-1000 रुपयाचे आणि ते व्हिजिटिंग कार्ड घरोघरी जाऊन फिरलो. सेल्फ मार्केटिंग म्हणतात त्याला, अजून काही नाही. घरोघरी जाऊन फिरलं की हा माझा असं असं आहे, मी हे चालू केलेलं आहे, तुम्ही या एकदा व्हिजिट करायला या. त्याच्यानंतर त्यांना माहिती झालं की नाही बाबा, हा एक कोणीतरी एक थोडासा यंग मुलगा दिसत आहे आणि काहीतरी सुरू केलेला आहे. तो एक मला प्लस पॉईंट झाला, अजून काहीच नाही. तर कुणी पण जेव्हा जर समजा थोडासा असा भावनात्मक जर असेल तर त्याला वाटतेच की नाही, यंग आहे, काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्यांनी मला पण सपोर्ट केलं. मी त्यावेळेस त्यांना हे नाही सांगितलं की माझं बीटेक झालेलं आहे, कारण की जर त्यांना बीटेक झालेलं सांगितलं असतं, त्यांनी मला सगळ्यात पहिले म्हटलं असतं, अरे तू नोकरी का नाही केला, तुला तर नोकरी भेटू शकत होती. मी त्यांना एज्युकेशन बॅकग्राऊंडच नाही सांगितलं, मी जस्ट काहीतरी खरेदी विक्री करत आहे हेच सांगितलं. ते खरेदी विक्री करून पुन्हा आपला एक चांगला 3-4 वर्षाचा आता सध्या रनिंग बिझनेस सुरू आहे. आणि एकदा जर समजा तुम्ही बिझनेसमध्ये उतरले तर त्यानंतर काय होते की तुम्हालाच आयडिया यायला लागते की आणखी काय एक्सपोजर आहे बिझनेसमध्ये. जसं की आम्ही त्याच्यानंतर एक FPO स्टार्ट केला, फार्मर प्रोड्युसिंग कंपनी. मला वाटतं इथे जर समजा काही शेतकरी वगैरे असेल त्यांना माहिती असेल त्याच्याबद्दल. ते FPO स्टार्ट करण्याचं मागचं कारण होतं की ती एक प्रायव्हेट कंपनी होती. आता हे जे माझं छोटं मोठं दुकान सुरू होतं ते तर आहेच सुरू, त्याचा तर काही विषय नाही आहे, पण आपल्याला एक मोठं पण करायचं आहे ना. मी जसं मग आधीच म्हटलं की एका वेळेस आपण मोठं काही करू शकत नाही, काहीतरी एक छोटं मोठं सुरू करावं लागेल. तर त्याच्यानंतर मग मी हे छोटंसं जे झालेलं होतं त्याला आता मी मोठं करण्याचा प्रयत्न केला आणि एक FPO म्हणजे फार्मर प्रोड्युसिंग कंपनी स्टार्ट केली. जी कंपनी शेतकऱ्यांसाठी आणि बाकीचे पण जे फूडसाठी जे काही होतात किंवा शेतकऱ्यांसाठी, त्याच्यामध्ये जसं की आपण राईस मिल झालं किंवा एखादा कृषी केंद्र झाला, त्या वगैरे आम्ही या कंपनीमार्फत करू शकतो. आता सध्या जो माझा रनिंग बिझनेस आहे त्याच्याबद्दल थोडंफार मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला असं वाटत असेल की मी इतका एकदम म्हणजे ग्रॅज्युएट झालेला माणूस बिझनेसच्या मागे का वळलो. माझं प्रॉपर जे आहे ते एटापल्लीचं आहे. एटापल्लीला मवेली म्हणून एक गाव आहे, त्या गावाचा आम्ही छोट्याशा गावातला आहो. त्या गावात माझं शिक्षण तर तसं नागपूरलाच झालं पूर्ण. आणि माझं कारण की शिक्षण नागपूरला झालं त्याच्यामुळे माझे मित्रमंडळी जे होते ते सगळे नागपूरचेच होते आणि दुसऱ्या बॅकग्राऊंडचे होते. मी जेव्हा लहानपणी 6वी-7वीत वगैरे असताना खूपदा त्यांच्यासोबत जेव्हा असं बसायचो, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करायचा,
तर मी त्यांच्यात एक बघितलं की नाही यार, यांच्या ॲटिट्यूडमध्ये आणि आपल्या ॲटिट्यूडमध्ये किंवा त्यांच्या ज्या पर्सनॅलिटी आहे आणि आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपण ठरलो एकदम भित्रे, काही बोलायचं म्हटलं तर नाही बा भीती वाटते असंच. त्यांचं बघितलं तर त्यांचा एकदम कॉन्फिडन्स, त्यांचा कॉन्फिडन्स लेवलच हाय. नंतर मग हळूहळू कळायला लागलं की नाही, यांचा जो बॅकग्राऊंड आहे त्यांचा बॅकग्राऊंडच वेगळा आहे. यांच्या घरी ऑलरेडी बिझनेस चालून राहिलेत. यांचे आई वडील दोघं पण म्हणजे आईचा वेगळा बिझनेस असणार, बाबांचा वेगळा बिझनेस असणार, अशा बॅकग्राऊंडचे ते लोक होते. आपण त्या म्हणजे बिझनेसचा कधी विचारच नाही केला आपण. हे झालं आपलं 10वीपर्यंतचं. 10वीच्या नंतर 10वीत मला चांगले टक्के मिळाले. 10वीनंतर मग मी 11वी-12वीला शिवाजी सायन्सला ॲडमिशन घेतलं. त्यावेळेस मित्रांना वगैरे विचारलं की तुम्ही काय करणार आहात. हे जे मित्रांचे जे मी आता नावं घेतले म्हणजे जे आता हे घेतलं नाव त्यांचं जे तुमच्यासमोर वर्णन केलं, ते सगळे मित्र कोणी CA साठी प्रिपेअर करत आहे, कोणी कोणी बिझनेस जे कोर्सेस असतात बिझनेस रिलेटेड त्याच्यासाठी ते लोक प्रिपेअर करणं सुरू करत आहे. आपल्याला माहीतच नाही काय करायचं 11वी-12वी नंतर, कारण की आपल्याला गाईडच करणारा कोणी नव्हता. मग सगळेजण आता काही मित्रांना विचारलं पुन्हा की तुम्ही काय करणार, अरे तुम्ही काय करणारा. काही मित्र सांगायला लागले की अरे यार मी मेडिकल करतो, कोणी म्हणायला लागले इंजिनिअरिंग करतो. आता आपले 2-3 मित्र जे आहेत ते इंजिनिअरिंग करायला चालले, चला आपण पण इंजिनिअरिंग करायला जाऊ. हे चालले तर आपणही तिकडे, मित्र जिकडे चालले तिकडे आपण पण. तर 11वी-12वीला जेव्हा ॲडमिशन घेतलं सायन्ससाठी, त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स घेतलं. कारण की असं सांगितलं की नाही, जर तुला इंजिनिअरिंग करायचं असेल तर तू इलेक्ट्रॉनिक्स घेऊन घे, ते तुझ्यासाठी चांगलं राहणार. मग आपण 11वी-12वीला ॲडमिशन घेतली. त्याच्यानंतर मग त्यावेळेस 11वी-12वीला जेव्हा एज्युकेशन चालू होतं त्यावेळेस काय झालं की कोणीतरी पुन्हा सांगितलं की अरे तुला इंजिनिअरिंग करायचं आहे तर तुला IITची प्रिपरेशन करावं लागेल, हे असं छोट्या मोठ्या याच्याने होणार नाही. मग म्हटलं चला आता IITची प्रिपरेशन करू. मग IITचं प्रिपरेशन केलं. IITचं प्रिपरेशन करायला लागलं तर त्यावेळेस आमच्या 2013ची गोष्ट आहे, त्यावेळेस थोडासा पॅटर्न चेंज झाला. त्या पॅटर्न चेंज झाल्यामुळे आपल्याला पुन्हा कमी मार्क मिळाले. आपल्याला काही समजलंच नाही की काय एक्झॅक्टली होत काय आहे. जेव्हा मग नंतर 2013ला जेव्हा स्टेटचा एक एक्झाम झाली होती इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची, तर इंजिनिअरिंगसाठी जेव्हा एक्झाम दिली तर त्याच्यात मला थोडे चांगले मार्क मिळाले आणि नांदेडचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं. तर आता म्हटलं आता चांगलं कॉलेज आहे. त्यावेळेस ते स्टेटमध्ये 3ऱ्या नंबरवर होतं कॉलेज, तर ते कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन टाकली. आता नंतर मग जेव्हा कॉलेजला गेलो त्यावेळेस हे ठरवलं की आपल्याला आतापर्यंत जे जे प्रॉब्लेम्स होत आहेत ते प्रॉब्लेम्स आपण एक स्वतःवर एक छोटंसं रिसर्च करून ते प्रॉब्लेम्स पुन्हा झाले नाही पाहिजेत या पद्धतीने वर्क करायला पाहिजे. जेव्हा वर्क केलं तेव्हा माहिती झालं की आपल्याला कोणीतरी एक गाईड करणारा नाही आहे चांगल्या प्रकारे. मग काय केलं की कॉलेजमधले जे सिनियर्स वगैरे होते किंवा जे कोणी आपल्या ओळखीपाळखीत जे मिळत आहेत त्यांना आपण प्रयत्न केलं की त्यांच्याकडून आपण आधीच विचारून घ्यायचं की फ्युचरमध्ये काय करायला पाहिजे. म्हणजे जरी मी आज इंजिनिअरिंग करत आहो, पण इंजिनिअरिंग करता करता 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर आपण काय करायला पाहिजे याबद्दल आधीपासूनच मी विचारपूस करायला लागलो. घरचे तर म्हणत होते की नाही तू UPSCच कर, तू MPSCच कर किंवा गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपेअर कर. पण आपल्याला पण एक माहिती असते, म्हणजे ही एक लहान मुलांसाठी खूप गरजेची गोष्ट आहे की त्यांनी स्वतः काय इंटरेस्टेड आहेत, म्हणजे स्वतःला काय त्यांचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे. म्हणजे असं नाही की कोणीतरी सांगत आहे म्हणून आपण करतच जायचं. त्यांनी सांगितलं अरे तू हे करून टाक, ते करून टाक, तू इंजिनिअरिंग कर तर इंजिनिअरिंग कर. आपण पण स्वतःमध्येच एक रिसर्च करायला पाहिजे की नाही आपल्याला काय आहे एरिया ऑफ इंटरेस्ट, आपल्याला काय करायला पाहिजे. आपण 5 वर्षानंतर 10 वर्षानंतरचा थोडासा एक माहिती काढायला पाहिजे की 5 वर्षानंतर काय चांगलं आहे, 10 वर्षानंतर काय चांगलेलं आहे. त्याच्याने काय होते की जसं मी नंतर ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर जसं मी नोकरीच्या मागे पडत राहण्यापेक्षा मी सरळ माझं सुरू केलं. त्याचं कारण तेच होतं की मला इथून जे मला गायडन्स मिळालं, जसं मी फर्स्ट इयरला असताना मला काही सिनियर्सनी सांगितलं की जर समजा तू कॉलेजमध्ये काही इव्हेंट्स होतात त्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट कर. त्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करशील तर तुझं स्टेज डेअरिंग वाढेल, तू कुठे पण घाबरणार नाहीस, तुला तुझी एक पर्सनॅलिटी एक वेगळी तयार होणार. तर आपण मग ते प्लॅन करण्याचा प्रयत्न केला की चला ठीक आहे आपण पण इव्हेंट्समध्ये वगैरे पार्टिसिपेट करू. त्यावेळेस फर्स्ट इयरला जेव्हा मी काही इव्हेंट्समध्ये व्हॉलेंटियर होतो त्यावेळेस मला बेस्ट व्हॉलेंटियर मिळालं. तर त्याचं कारण हे होतं की मी स्वतः चेंज करण्याचा प्रयत्न केला की नाही आतापर्यंत जी चुका झाल्या त्या आपल्याला पुन्हा चुका करायच्या नाही आहेत. आपण कशाप्रकारे
चेंज करू शकतो स्वतःला. त्याच्यानंतर मग सेकंड इयरला आल्यावर मला काही जणांनी सांगितलं की नाही, तुला जे कॉलेजमध्ये जे आपला कॉलेज तेवढं मोठं नाही आहे की एकदम IIT लेवलचं आहे, पण तुझी इच्छा होती ना IITची, तर तू IITसाठी प्रिपेअर करू शकतो. प्रिपेरेशन म्हणजे प्रोजेक्ट्समध्ये वगैरे पार्टिसिपेट करू शकतो. तर मी मग सेकंड इयर थर्ड इयरला काही IIT बॉम्बेला इव्हेंट झाला होता, तिथे पार्टिसिपेट केलं. IIT मद्राससोबत प्रोजेक्टमध्ये पार्टिसिपेट केलं. तर अशा प्रकारे मग ते IITमध्ये पण मी जाण्याचा प्रयत्न केला. जे आपल्याला मिळू नाही शकत ते मिळवण्याचा प्रयत्न तर केला, की जवळपास आपण तिथे जाऊन कल्चर बघू, तिथे काय होतं आहे एक्झॅक्टली, तिथे काय नाही होत आहे ते आपण तिथे पाहण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मग जेव्हा थर्ड इयरला आलो, फायनल इयरला आलो, त्यावेळेस मग पुन्हा मग काही जणांनी म्हटलं की अरे तुला तर जॉब भेटून जाईल, तू टेन्शन नको घेऊ, जॉब भेटून जाईल. पण नंतर मग जेव्हा काही जणांना पुन्हा विचारलं तर त्यांनी सांगितलं की बघ म्हणे, जॉबमध्ये कसं असते म्हणे की तू जॉब जाशील करशील, तुला तेच 10 ते 5 बसायचं आहे, तुझ्या मागे तो तुझा बॉस लागून जाणार. प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय असते की प्रायव्हेट सेक्टरमध्ये तो तुला सकाळपासून नुसतं मेल करत जाईल, हे करत जाईल, ते करत जाईल, दिवसभर कामं देऊन देईल. पैसा आहे असं नाही आहे, पैसा नाही आहे, पण तिथे तुझं स्वतःचा काही नाही राहणार, तुला तो सांगणार ते तुला करणी आहे. मग काही मित्रांना वगैरे जेव्हा बघितलं मी, तर काही मित्र जे माझे होते ते जसं पंजाबी होता, कोणी मारवाडी होता, गुजराती होता, त्यांना बघितलं ते काही टेन्शनच नाही घेऊन राहिले की फायनल इयर नंतर करायचं काय. अपने को पता है म्हणे की अपने को बिझनेस ही करना है, आणि त्यांच्या घरी ऑलरेडी बिझनेस सेट होता. त्याच्यामुळे त्यांना काही असं प्रॉब्लेमच नाही आला की नाही मला आता याच्यानंतर सुरू करायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे. त्यांच्याकडे ऑलरेडी बिझनेस होता, त्यांना नोकरी मिळाली नाही तरी पण काही टेन्शन नाही, आणि जर मिळाली तरी पण चांगलंच आहे. तर त्यांचा जो तो ॲटिट्यूड बघितला, त्या ॲटिट्यूडवरून असं वाटलं की नाही, आपल्याला जर आज आपली जी जनरेशन आहे, आपल्या गावातले जे लोक आहेत, आपल्या गावातले जे भाऊ बहिणी आहेत, किंवा आपले जे समोरची जी जनरेशन येणार आहे, त्यांना जर एक स्टेबल करायचं असेल, त्यांना पण जर समजा मनात असा प्रश्न आणवायचा नसेल की आपण जर समजा आज जर समजा शिकलो नाही तर काय होणार माझं, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. तर हा प्रश्न सगळ्यात पहिले काढायचा आहे. त्याच्यासाठी काय बेस्ट ऑप्शन आहे की एक काहीतरी स्टार्टअप करायला पाहिजे आपण, आणि तेच स्टार्टअप करण्याचा प्लॅन मी फायनल इयर नंतर केला. आणि त्याच्यासाठी नंतर आता ही माझी इथपर्यंतची आलेली आपलं इथपर्यंत आलेलं माझं आतापर्यंतचं पोझिशन, असं सांगून मी संपवतो आपलं. धन्यवाद.